संस्थांचे. त्यांना भेटलो, त्याने म्हणालो आता काय करावं. मी म्हणलं दरक तुम्ही सांगा ना. ते म्हणाले तुम्ही सांगा. मी म्हणलं नाही नाही तुम्ही सांगा. थोडा संभ्रम होता ना. मग डॉक्टर दरकने ते पत्र त्यांच्या हातात दिलं. त्याने ते वाचलं. ते म्हणाले थांबा थांबा म्हणे. त्याने ड्रॉवर उघडला आणि यांनी पाठवलेलं पत्र दाखवलं. मजकूर सेम. दोघांचं कसं जुळायचं नमुना. मजकूर सेम. खाली सही सुद्धा, खाली सही प्रकाश. ते म्हणाले असं आहे. मी म्हणलं आम्ही हिंदू तुम्ही जैन कसं होणार. ते म्हणाले नाही हो साईबाबाच्या चरणी बसलो आपण. मी म्हणलं आणखी फरक आहे हो. म्हणलं काय फरक आहे. मी म्हणलं मी फार साधारण माणूस आहे. मी जरी पत्रकार असलो तर माझा पगार सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. म्हणाले 1,500. किती? 1,500. तुम्ही मोठे कुटुंबाचे. तुमचे साडू तर फिरोदिया मोठे उद्योगपती नामांकित. त्यावेळेला दुचाकी वाहनाचे निर्माते. देशात त्यांचं नाव. तुमच्या साहेबांचे संस्थेत तुम्ही प्रमुख. तुमचं मोठं कौतुक. आणि कसं जुळणार हो. धर्म असेल पण आर्थिक परिस्थिती तर मी एकदम खाली. झरा आहे की नाही का झराची नुकतीच सुरुवात आणि तुम्ही तर सागर. ते हसले. ते म्हणाले जाऊ द्या हो अशा गोष्टी काही सांगू नका. दोघांचं जुळलं ना नव्या पिढीला आपण आशीर्वाद देऊ. त्यांचं मोठेपण किती आहे बघ. मी म्हणलं मग आणखी एक गोष्ट आहे. माझ्या पत्नीने दर पगारामध्ये थोडे पैसे वाजून 3 तोळे म्हणजे 30 ग्रॅमाचे एवढं जमवले ते देऊ शकतो. कारण त्यावेळेला चालवते ना. आणि हुंडा द्यायच्या विरोधात मी आहे. ते म्हणाले हुंड्याचं कुठे घेऊन बसला. ते 3 तोळ्याचं काय घेऊन बसलात म्हणाले. तुम्ही काय देता सांगा. मी म्हणलं माझ्या कोटीप्रमाणे 7,500 रुपये देऊ शकतो बघा. ते म्हणाले मी 7,500 रुपये घालतो. समान म्हणाले व्याही व्याही. आणि 15,000 आपण शिर्डीच्या साईबाबाच्या सानिध्यामध्ये लग्न उरकून टाकू. लग्न उरकून टाकले. कन्हैयालालजीची आठवण. मी माझा आवाज बसला. डोळ्यात पाणी आलं. फार कृतज्ञ आहे. असं मन असावं लागतं तरच समाज पुढे जातो. तरच कुटुंब स्वास्थ्य राहतं. एक आदर्श उदाहरण घालून देता येतं. तर अशा रीतीनं अशा कुटुंबातले आमचे जावई आहेत. आणि आमच्या कन्येला त्यांनी स्वीकारलं. त्यांनी आपलंसं केलं. याचा मला आनंद आहे. म्हणून त्या कुटुंबाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. आणि म्हणून मध्येच मी माझं तर खरं म्हणजे काही हे नाहीये. मध्येच मी त्याच्याकरता हे होत. तीर्थरूप सासरे कन्हैयालालजी कांकरिया हे देवमाणूस होते. त्यांनी म्हणजे आणि आमच्या ताई पण म्हणजे वडील लग्न होऊन मी त्यांच्या घरी आले तर सर्व चालीरीती असतील किंवा प्रेम असेल किंवा सगळी जी शिकवण आहे ते आदरणीय आमचे कन्हैयालालजी कांकरिया आमच्या काकाजी आणि ताईंनी आणि आमच्या मातोश्री आमच्या बाईंनी खूप माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला. आणि त्यातून आमचं हे संसार फुलत गेला. आधी अण्णांनी असा उल्लेख केला की एकच पत्र दोघांना आलं होतं आणि खाली फक्त सही वेगवेगळी होती. ती दोन्ही पत्र डॉक्टर साहेब आणि मजकूर झेरॉक्स केला होता इकडून तिकडून आणि फक्त नावं बदलली होती आणि सही माझी पण त्यांनीच केली होती. असं पत्र त्यांनी दोघांकडे त्यांनीच पोस्ट केलं होतं. म्हणजे मला माहित पण असं आमचं छानपैकी संसार सुरू झाला. असो पण हाच आपला विषय नाहीये. पण सांगितलं वेगळं. म्हाताऱ्याला सांभाळून घ्या. मी सांगायला याच्याकरता निघालो. प्रत्येक जण दुसऱ्याला उपदेश करतात. स्वतः काही करत नाही. याने एक धडा घालून दिला. यांचे वडील वारले आणि त्याने त्यांचे 2 डोळे 2 व्यक्तींना दिले. दुसऱ्याला सांगतात पिंडदान करा. आपण करतो का. यांनी स्वतः एक उदाहरण घालून देऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. याच्याबद्दल माझ्या जावयाचा मला अभिमान आहे.
मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गात नंदनवन साई बन, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.